नमस्कार मैत्रिणींनो. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जर आपले हे बेस तयार असतील तर आपण झटपट वेण्या तयार करतो. म्हणून मी बेस कसे तयार करायचे ह्याचीच काल फक्त एक सेपरेट व्हिडिओ टाकली होती. आज मी दाखवते. त्याच्यावर मला काही मैत्रिणींच्या कमेंट्स आल्या की तुम्ही ह्याच्यावर पाकळ्या कशा करायच्या त्या दाखवा. याची व्हिडिओ मी याआधी पोस्ट केलेली आहे, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. हे पहा, याच्यासाठी मी हे काही कलर घेतलेत. अजून पण कलर आहेत, पण हे सध्या मी आता एवढ्या कलरच्या वेण्या करणार आहे म्हणून मी हेच कलर बाहेर काढलेत. या कलरमध्ये आपण चला तर पाहूया कशा वेण्या करणार आहोत. मी व्हाईट कलरच्या सहजासहजी जास्त वेण्या करते, कारण व्हाईट कलरची जास्त मागणी असते. म्हणून चला तर आपण कलरची वेणी पाहूया कशी करायची. सुरुवातीला आपण स्लिप नॉट करून घेऊया. आता हे जे आपले एक चैनचा जो गॅप होता, जिथे आपण सुरुवात केलेली 4 चैन आणि एक डबल क्रोशेट सेम गॅपमध्ये, पुढे नंतर आपण 2 हाफ डबल क्रोशेट स्किप करून एक डबल क्रोशेट, एक चैन, एक डबल क्रोशेट असं हे आपण कंप्लीट करून घेतलेलं. आता ह्या एक चैनच्या गॅपमध्ये आधी तर आपण धागा जॉईंट करून घेऊया स्लिप स्टिचने. आता 1 2 3 चैन घ्यायच्या आणि 4 डबल क्रोशेट सेम गॅपमध्ये, 3 चैन आणि 4 डबल क्रोशेट, 3 चैन आणि 5 डबल क्रोशेट आपल्याला घ्यायचे आहेत. 5 हे बघा, मी 3 चैन घेतल्या आणि 5 डबल क्रोशेट घेतले. आता इथे जे स्टार्टिंगला आपण 3 चैन घेतल्या होत्या, याच्या तिसऱ्या चैनमधून सुई घालून हा धागा इथून खेचून घेऊन असा पफ तयार करायचा, म्हणजे ही आपली पाकळी तयार होते. आता याच्यावर 1 2 आणि 3 चैन घ्यायच्या आणि पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये आपल्याला एकूण 6 डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 3 3 4 5 आणि 6 डबल क्रोशेट झाले आपले. का पहिल्या डबल क्रोशेटवर सुई घालून आपण इथून हा धागा खेचून घेणार आहोत. पुन्हा 3 चैन, नेक्स्ट गॅपमध्ये 6 डबल क्रोशेट, 1 नेक्स्ट गॅप म्हणजे या गॅपमध्ये नाही, ही स्किप करायची आणि जिथे आपण 2 डबल क्रोशेट आणि 1 चैन घेतलेली त्या 1 चैनच्या गॅपमध्ये आपण पाकळ्या करणार आहोत. 2 3 4 5 आणि 6. पुन्हा पहिल्या डबल क्रोशेटमधून सुई घालून इथून हा धागा खेचून घ्यायचा आणि असा पफ तयार करायचा. 1 2 3 चैन घ्यायच्या. सेम
6 डबल क्रोशेट. हे पहा मैत्रिणींनो, ही माझी या कलरची वेणी विणून झालेली आहे. आता मी ही दुसऱ्या कलरची वेणी करायला घेतली आहे. आपला जर बेस तयार असेल तर वेण्या करायला जास्त वेळ लागत नाही, वेण्या पटपट होतात. हे पहा मैत्रिणींनो, या 2 कलरमध्ये मी वेण्या करून घेतलेल्या आहेत. बाकीच्या वेण्या मी बनवून घेणार आहे. आता आपल्याला याला साखळी करायची आहे. हे पहा, मी एक साईड साखळी केलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते ती साखळी आपण कशी करायची. त्यासाठी तुमचा हा जो बेसचा कलर असेल याच कलरची तुम्ही साखळी करायची. इथे जर कलर वेगळा असेल तर तुम्ही त्या कलरची साखळी करा. माझा व्हाईट कलर आहे म्हणून मी व्हाईट कलरची साखळी करते. त्यासाठी आपल्याला धागा डबल घ्यावा लागतो. आता मी तुम्हाला दाखवते. हे पहा, इथून आपली सुई घालायची. हा धागा डबल धागा असा इथे खेचून घ्यायचा आणि आता आपल्याला एकूण 14 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 2 3 4 5 5 6 7 8 9 10 11 11 12 13
14. आता वरती आणखीन 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 आणि 1 3. डबल धागा आहे त्याच्यामुळे धागा सुटतोय. 3. आता आपल्याला इथे 3 साखळ्या स्किप करायच्या आहेत आणि चौथ्या साखळीवर एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. हे पहा, पुन्हा सेम साखळीवर आपल्याला आणखी एक डबल क्रोशेट करायचा आहे. असं, आणि त्याच्यामध्येच आपण एक स्लिप स्टिच मारून घेऊया. हे पहा, असं एक साखळी करा आणि हा धागा इथे कट करून घ्या. अशी एक सुंदर डिझाईन खाली आपली तयार होते. हे पहा, आता हा जो धागा आहे ह्याला 2 गाठी मारून घ्या आणि अडकवून घ्या, नाहीतर तुम्ही त्याला डायरेक्ट कटही करू शकता. अशी एक आपली फुलासारखी छान अशी डिझाईन तयार होते. हे पहा, असे मी ही वेणी तयार करून घेतलेली आहे. अशाच मी आता बाकीच्या वेण्या रेडी करून घेते. पहा, सुंदर अशी वेणी वाटते, छान कलरमध्ये. नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.